हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1 चं प्रिपरेशन करायचं आहे. युनिट आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधन अभियोग्यता. एमसीक्यू प्रॅक्टिसचा या युनिटवरचा हा दुसरा पार्ट आहे. ऑलरेडी एक पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे रिसर्च ॲप्टिट्यूड या एमसीक्यू प्रॅक्टिसचा. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहे, जी होणार आहे 26 मार्चला. सो 26 मार्चच्या एक्झामला टार्गेट करण्यासाठी एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये पेपर 1चा संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. वेळेमध्ये पेपर कसा सॉल्व्ह करायचा याची पूर्ण प्रॅक्टिस होणार आहे. 50x50 म्हणजे प्रत्येक टेस्ट 50 टेस्ट आहेत. 50 टेस्टमध्ये 50 प्रश्नांची ही एक टेस्ट असणार आहे. एवढ्या एमसीक्यूजची प्रॅक्टिस तुमची या टेस्ट सिरीजमध्ये होणार आहे. ही टेस्ट सिरीजची न्यू बॅच 8 मार्च म्हणजे आजपासून स्टार्ट होते, जी 25 तारखेपर्यंत चालेल. म्हणजे शेवटच्या डे पर्यंत तुमची ही पेपर 1 ची प्रॅक्टिस ही टेस्ट करून घेणार आहे. सो या टेस्ट सिरीजची फीस आहे 999 रुपये आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून लगेचच तुम्ही या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकता. टेस्ट सिरीज शिवाय आमच्याकडे क्विक रिव्हिजन पीडीएफ आहे पेपर 1 साठी, ज्या क्विक रिव्हिजन मध्ये 2000 प्लस एमसीक्यूज आहेत सगळ्या युनिटवरचे. ठीक आहे, पेपर 1 साठी जे युनिट्स आहेत त्या सगळ्या युनिट्सचे एमसीक्यूज याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. म्हणजे सगळे युनिट तुमच्या याच्यामध्ये कव्हर होणार आहे. या क्विक रिव्हिजनची पीडीएफची प्राइस आहे 699 रुपये आणि या पीडीएफ मुळे म्हणजे 2 ते 3 दिवस अगोदर किंवा तुम्ही जर अख्खा दिवस जर दिला या पीडीएफला रिव्हिजन करण्यासाठी, तर नक्कीच तुम्हाला पेपर 1 मध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळवण्यासाठी या पीडीएफची हेल्प होणार आहे. म्हणून याला क्विक रिव्हिजन पीडीएफ आम्ही म्हटलेलं आहे. ते मिळवण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे आणि लगेचच तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. पेपर 1 सोबतच पेपर 2 साठी देखील नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल आहेत. जे क्विक रिव्हिजन म्हणून किंवा लास्ट मिनिट प्रिपरेशन साठी ह्या नोट्स आणि एमसीक्यूज तुम्ही वाचू शकता. इकडे दिलेल्या सब्जेक्टसाठी हे अवेलेबल आहेत. फीस आहे 1600 रुपये. डिस्काउंट त्याच्यावर प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट 1280 रुपये तिची प्राइस आहे. सेम प्रोसिजर फॉलो करायची. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे आणि आपली पीडीएफ नोट्सची आणि एमसीक्यूजची मिळवायची आहे. ओके, लेट्स स्टार्ट द क्वेश्चन. To create mutual coordination among the research guides, संशोधन मार्गदर्शकात आपापसात परस्पर समन्वय निर्माण करण्यासाठी डॅश डॅश take their workshop in the university. Guides should discuss with others on their own, should not behave in such way as to injure the self-respect of other guides. ठीक आहे, विद्यापीठात त्यांची कार्यशाळा घ्यावी. मार्गदर्शकांनी स्वतःहून इतरांशी चर्चा करावी. इतर मार्गदर्शकांचा स्वाभिमान दुखावला जाईल असे वर्तन करू नये. ठीक आहे, काय समन्वय साधण्यासाठी करायला पाहिजे मार्गदर्शकांमध्ये? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 अ ब क. म्हणजे तिन्ही ऑप्शन इथे आपल्याला करावे लागते. एक तर विद्यापीठात कार्यशाळा पण घ्यावी लागेल, मार्गदर्शकांनी स्वतःहून इतरांशी चर्चा पण करावं लागेल आणि स्वाभिमान दिखावला जाईल म्हणजे दुसऱ्या मार्गदर्शकांचा स्वाभिमान दुखावला जाईल असं काही वर्तन करू नये. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे पीएचडी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट रिसर्च इज ट्रू. पीएचडी संशोधनाबाबतचे खालीलपैकी सत्य विधान कोणते? ऑप्शन्स आहेत पीएचडी द क्वालिटी ऑफ रिसर्च हॅज डिक्लाइंड. पीएचडी वन हॅज टू डिपेंड ऑन द गाइड्स फॉर दिस. PhD quantitative research is becoming more common at level. PhD there is no point in doing it. ठीक आहे, खालीलपैकी सत्य विधान कोणता हे ओळखायचं आहे. पीएचडी संशोधनाचा दर्जा घसरला आहे. पीएचडी साठी मार्गदर्शकांवर अवलंबून राहावे लागते. पीएचडी स्तरावर संख्यात्मक स्वरूपाची संशोधने अधिक होत आहेत. पीएचडी करण्याला काही अर्थ उरला नाही. सो याच्यापैकी करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 3 द क्वांटिटेटिव्ह रिसर्च इज बिकमिंग मोर कॉमन ॲट अ लेवल. जास्तीत जास्त संख्यात्मक स्वरूपाची संशोधनं तयार होत आहेत आणि ती खूप जास्त होत आहेत. ठीक आहे, बाकीच्या कुठल्या रिसर्च कडे जाण्यापेक्षा क्वांटिटेटिव्ह वरती जास्त भर दिला जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ब्रिंगिंग ऑब्जेक्टिव्हिटी टू रिसर्च इज डॅश डॅश. संशोधनात वस्तुनिष्ठता आणणे म्हणजे डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत पुटिंग युअर फिलिंग्स इनटू रिसर्च, सब्जेक्टिव्ह ॲटिट्यूड्स वेअर नेसेसरी, टू परस्यू द ट्रूथ इम्पार्शियली, obeying social norms while voicing wishes and opinions. संशोधनात वस्तुनिष्ठता आणणे म्हणजे काय? आपल्या भावना संशोधनात मांडणे, आवश्यक तेथे वस्तुनिष्ठ वृत्ती ठेवणे, निष्पक्षपातीपणे सत्याचा पाठपुरावा करणे, इच्छा मते मांडताना सामाजिक बंधने पाळणे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 निपक्षपातीपणे सत्याचा पाठपुरावा करणे. ठीक आहे, याला काय म्हणतात? संशोधनात वस्तुनिष्ठता आणणे. पुढचा प्रश्न आहे when the research facts are obtained against the social norms,
संशोधनाची तथ्ये जेव्हा सामाजिक नीतिनियमांच्या विरोधात प्राप्त होतात अशा वेळी डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत अवॉइड अरेंजिंग देम, the facts should be kept confidential after consenting experts, the truth should be kept in front of the society without laminating it and should be explained about it, they should be presented after some period of time. त्यांची मांडणी करणे टाळावे, तज्ञांचा सल्ला घेऊन तेथे गोपनीयता ठेवावीत, सत्याचा अपलाप न करता समाजाबरोबर ठेवावे व त्या बाबतीत स्पष्टीकरण करावे की काही कालावधी उलटून गेल्यावरती मांडावे. सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे? ऑप्शन 3. कधी तुम्ही नीतिनियमांच्या विरोधात जाता किंवा विरोधात प्राप्त होतात अशा वेळी तथ्य कधी उपयोगी येतात, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. सत्याचा अपलाप न करता समाजापर्यंत ठेवावे, त्याबाबतीत स्पष्टीकरण करावं, तेव्हा तुमचं संशोधन जे आहे ते योग्य झालेलं आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश इज अ कॉर्नस्टोन ऑफ द रिसर्च. डॅश डॅश ही म्हणजे संशोधनाची आधारशिला होय. ऑप्शन्स आहेत नॉलेज ऑफ डिस्क्रिमिनेशन, फिजिबिलिटी रिसर्च, फायनान्शियल सपोर्ट ऑफ रिसर्च अँड ऑब्जेक्टिव्ह ॲटिट्यूड रिसर्च. भेदभाव क्षमतांचे ज्ञान, व्यवहारिक संशोधन, संशोधनासाठी आर्थिक मदत, संशोधनातील वस्तुनिष्ठ वृत्ती. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 की रिसर्च मध्ये संशोधनामध्ये वस्तुनिष्ठ वृत्ती असणं हा आधारशिला आहे. कशाचा? संशोधनाचा. संशोधन व्यवहारी होण्यासाठी किंवा संशोधन योग्यरित्या होण्यासाठी त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ वृत्ती असणं आवश्यक आहे. म्हणून ऑप्शन 4 इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे रिसर्च रिक्वायर्स ऑब्जेक्टिव्हिटी बिकॉज. आता आपण बघितलं की संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता असणं आवश्यक आहे, पण ती का असणं आवश्यक आहे त्याचे रिझन्स आपल्याला सांगायचे आहेत. संशोधनात वस्तुनिष्ठतेची आवश्यकता आहे कारण it becomes possible to discover the truth, correct and representative information is disclosed and new facts come to light. ठीक आहे. सत्याचा शोध घेणे शक्य होते, त्याच्यानंतर योग्य व प्रातिनिधिक माहिती समोर येते आणि नवीन तथ्ये प्रकाशात येतात. कशासाठी आवश्यक आहे? करेक्ट आन्सर आपल्याला माहिती आन्सर ऑप्शन 4 कारण तिन्ही इथे बरोबर आहे. रिसर्चच्या बाबतीमध्ये की शोध पण घ्यायला सोपं जातं, म्हणजे जे आपण मांडलेलं आहे तेच लोकांना सुद्धा व्हेरीफाय करायला सोपं जातं. ठीक आहे. प्रातिनिधिक माहिती समोर येते आणि नवीन तथ्य पण प्रकाशित होतात, समोर येतात सगळ्यांना. पुढचा प्रश्न आहे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड ऑफ सिलेक्शन डॅश डॅश दिस इज नॉट क्वालिटी. संभाव्यता निवड पद्धतीचा डॅश डॅश हा गुण नाही. ठीक आहे. कोणता? प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथडचा प्रकार नाही किंवा गुण नाही हे सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत इम्पार्शियलिटी, ऑब्जेक्टिव्हिटी, सब्जेक्टिव्हिटी, क्लासिझम. ठीक आहे. पूर्वग्रहरहितता, वस्तुनिष्ठता, व्यक्तिनिष्ठता आणि शास्त्रीयता. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 व्यक्तिनिष्ठता. सब्जेक्टिव्हिटी याच्यामध्ये हा गुण नाही आहे संभाव्यता निवड पद्धतीमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्हिटी इज नॉट पॉसिबल इन सोशोलॉजिकल रिसर्च बिकॉज डॅश डॅश. सामाजिक शास्त्र संशोधनाच्या बाबतीत वस्तुनिष्ठता शक्य नसते कारण ऑप्शन्स आहेत दे आर रिलेटेड टू द ह्युमन लाईफ, everyone has a different understanding of what it means to be humans, research is influenced by thoughts, feelings and ideas. ती मानवी जीवनाशी संबंधित असतात, प्रत्येकाला मानवाशी संबंधित होणारे आकलन भिन्न असते, संशोधनावर विचार, भावना व कल्पनांचा प्रभाव असतो. तर याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 अ ब क. तिन्ही ऑप्शन्स इथे कसे आहेत? रिझन्स आहेत सामाजिक शास्त्रामध्ये संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता नसण्यामुळे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे सायंटिफिक मेथड्स आर डेव्हलप बाय डॅश डॅश. वैज्ञानिक उपपत्ती डॅश डॅश द्वारे विकसित होतात. स्ट्रक्चर ऑफ द इन्स्ट्रुमेंट, अप्लाइड रिसर्च, बेसिक रिसर्च अँड ॲक्शन रिसर्च. साधनांची रचना, उपयोजित संशोधन, मूलभूत संशोधन आणि कृती संशोधन. कशामुळे ते वैज्ञानिक उपपत्ती? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 मूलभूत संशोधन, बेसिक रिसर्च. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे द बेस्ट वे टू अवॉइड बायस इन रिसर्च इज टू डॅश डॅश. संशोधनातील पूर्वग्रह टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे डॅश डॅश. ऑप्शन्स आहे सायंटिफिक वे ऑफ थिंकिंग शुड बी अडॉप्टेड, वेअर पॉसिबल एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन शुड बी कॅरिड आउट, मीन्स अँड पर्सन्स शुड बी सिलेक्टेड अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्टिव्ह, शास्त्रीय विचार पद्धतीचा अवलंब करावा, शक्य असेल तेथे प्रायोगिकतेद्वारे पडताळा घ्यावा, उद्दिष्टानुरूप साधनांची व्यवस्थेची निवड करावी. यापैकी कोणता मार्ग तुम्ही निवडाल संशोधनातील पूर्वग्रह टाळण्यासाठी? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 अ ब क. तिन्ही पद्धतीचा उपयोग तुम्ही करू शकता बायसपणा टाळण्यासाठी, पूर्वग्रह काढण्यासाठी संशोधनातील. ठीक आहे. ज्याच्यामुळे आपलं संशोधन जे आहे ते चांगलं होईल. ठीक आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे द पर्पज ऑफ फंक्शनल डेफिनेशन इन रिसर्च इज डॅश डॅश. संशोधनात कार्यात्मक व्याख्या करण्याचा उद्देश म्हणजे डॅश डॅश. द नॉलेज ऑफ द रिसर्चर शुड कम. द theoretical background of the research should be noted. In research, the matters to be verified from the researcher's point of view should be understood by others. It is an essential part of research report. संशोधकाच्या ज्ञानाची कल्पना यावी. संशोधनाची तात्विक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी. संशोधनात संशोधकाच्या दृष्टिकोनातून पडताळावयाच्या बाबी इतरांना समजाव्यात की संशोधन अहवालाचा तो एक आवश्यक भाग आहे. कशासाठी आवश्यक असतो संशोधन कार्यात्मक करण्याची व्याख्या काय आहे? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3. संशोधनात संशोधकाच्या दृष्टिकोनातून पडताळायच्या बाबी इतरांना समजाव्या. ठीक आहे, म्हणजे जो तुम्ही रिसर्च केलाय तो दुसरा कोण जर रिसर्च करणार असेल तर त्यांना सुद्धा तो समजावा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द चॉईस ऑफ इन्स्ट्रुमेंट ऑफ रिसर्च डिपेंड्स ऑन. संशोधनासाठी साधनांची निवड डॅश डॅश वर अवलंबून असते. ऑप्शन्स आहेत ऑन द रिसर्च सॅम्पल, ऑन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च, ऑन द रिसर्च पॉप्युलेशन. संशोधनाच्या नमुन्यावर, संशोधनाच्या उद्दिष्टावर, संशोधनाच्या जनसंख्येवर, संशोधनाच्या प्रकारावर. सो याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? आन्सर आहे ऑप्शन 2 संशोधनाच्या उद्दिष्टावर, ऑन द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च. तुमचा रिसर्च करण्यामागचा उद्देश काय आहे याच्यावरती संशोधन साधनांची निवड तुम्ही करता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे द मेन ॲडव्हान्टेज ऑफ रिसर्च डिझाईन इज दॅट. संशोधन आराखड्याचा मुख्य फायदा हा की डॅश डॅश. रिसर्चर हॅज नॉलेज ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी डन इन द रिसर्च. Research methods, techniques and tools come to the researcher. Saves times, money and labor of the researcher. संशोधनात करावयाच्या कृतींचे संशोधकास ज्ञान होते. संशोधनाची पद्धती, तंत्रे व साधनाची कल्पना संशोधकास येते. संशोधकाच्या वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होते. ठीक आहे. मुख्य फायदा काय आहे? फ्रेमवर्कचा किंवा डिझाईनचा, संशोधन डिझाईनचा. करेक्ट आन्सर ऑप्शन ए, बी, सी. तिन्हीचाही उपयोग आपल्याला होतो संशोधन आराखडा आखल्यामुळे किंवा संशोधन आराखड्याचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज नॉट रेकॉर्डेड इन द रिसर्च डिझाईन. खालीलपैकी कोणती बाब संशोधन आराखड्यामध्ये नोंदवली जात नाही? ऑप्शन्स आहेत रिसर्च टॉपिक, रिसर्च टूल्स अँड टेक्निक, रिसर्च पॉप्युलेशन अँड सॅम्पल, रिसर्च फाइंडिंग. संशोधन विस्तार, संशोधनाची साधने व तंत्रे, संशोधनाची जनसंख्या व आदर्श, संशोधन निष्कर्ष. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 संशोधन निष्कर्ष. रिसर्च फाइंडिंग याच्यामध्ये नोंदवला जात नाही. फ्रेमवर्क मध्ये, रिसर्च डिझाईन मध्ये संशोधन निष्कर्ष आधीच दिलेले असतील तर पुढे रिसर्च कसा करणार आपण, राईट? म्हणून हा पॉइंट याच्यामध्ये नसतो. पुढचा प्रश्न आहे द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन एक्सप्लेनेटरी ऑर इंट्रोडक्टरी रिसर्च डिझाईन इज टू. अन्वेषणात्मक किंवा परिचयात्मक संशोधन आराखड्याचा मुख्य उद्देश डॅश डॅश हा असतो. ऑप्शन्स आहेत गिव्हिंग डिटेल्स इन्फॉर्मेशन अबाउट इंडिव्हिज्युअल्स, ग्रुप्स अँड सोसायटी. टू सर्च फॉर द कॉज इनहरेंट टू द सोशल फेनॉमिना. डायग्नोसिस सोशल प्रॉब्लेम. एक्झामिनिंग सोशल फेनॉमिना थ्रू एक्सपेरिमेंट. व्यक्ती, समूह व समाजाची विस्तृत माहिती देणे. सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे. सामाजिक समस्यांचे निदान करणे. सामाजिक घटनांचे प्रयोगाद्वारे परीक्षण करणे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 सामाजिक घटनेत अंतर्भूत असणाऱ्या कारणांचा शोध घेणे. टू सर्च फॉर द कॉज इनहेरेंट टू द सोशल फेनॉमिना. ठीक आहे. हा मेन उद्देश आहे आपला अन्वेषणात्मक रिसर्चचा. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज. थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ नाईस डे.